रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात अमावस्येचा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. यावर्षी वर्षातील पहिली अमावस्या अधिक मासामध्ये येत आहे, ज्यामुळे तिचे महत्त्व हे आणखीनच वाढते. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व इच्छांची पूर्तता होते. सोमवती अमावस्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यंदाची अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने लाभ मिळतो. अधिक मासाची सोमवती अमावस्याची तिथी ही रविवारी 14 जून रोजी दुपारी 12:20 सुरू होत असून सोमवारी 15 जून रोजी सकाळी 8:24 चालणार आहे. उदय तिथीनुसार 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्येचा उपवास हा केला जाईल. 14 जून हा दिवस पितरांच्या विधीसाठी देखील अत्यंत शुभ ठरेल. स्नान आणि दानासाठी शुभ वेळ ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:04 पासून ते 4:44 असेल. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, त्याला प्रदक्षिणा देखील घातली जाते. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने अनेक जन्मांतील पापांपासून मुक्ती मिळते. या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण, श्राद्ध तसेच पूर्वजांची पापे दूर होण्यास आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना तिळाचे दान करावे. त्या व्यक्तींना काळे कपडे, उडीद, काळे तीळ किंवा खिचडी दान करावी. या दिवशी काळे कपडे, लोखंडी भांडी, काळी छत्री किंवा चाबुकाचे बूट दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. कुत्र्याला किंवा गायीला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने शनिपीडा देखील शांत होते. या दिवशी काही कामे चुकून देखील करू नये. या दिवशी मीठ, लोखंड आणि मोहरीचं तेल विकत घेऊ नये. कोणाशीही खोटं बोलणे, गरिबांचा अपमान करणे टाळावे, कारण की ही अमावस्या ही अत्यंत प्रभावी मानली जाते. या प्रभावी दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, परंतु तो आपल्याला समजून येत नाही. आपलं एखादं काम आपण करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे हे येत असतात. तसेच आपल्या मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाहीत. घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल, घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर समजून घ्यावे की आपल्या घरामध्ये देखील प्रखर पितृदोष आहे. आता अगदी पितृदोष असला किंवा नसला तरी देखील तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी ही एक सेवा करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे तर ती देखील दूर होईल. नजरबाधा असेल तर ती देखील संपेल. आता आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा असते, परंतु जर आपल्या घरावरती पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी, अडथळे येत नाहीत. तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील स्थिर राहतो. त्यामुळे आपण या दिवशी काही उपाय जरूर करून घ्यायचे आहेत. उपाय कसे करायचे तर हे जाणून घेऊया. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, पण त्या अगोदर सकाळी घरामध्ये काही कामे करायची आहेत. आपण आपला जो काही उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, कारण अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवर येत असतात असं म्हटलं जातं. आणि आपल्याला जर त्यांच्यासाठी काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा जर आपण केल्या तर नक्कीच ते तृप्त होतात, आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे जर आपण या दिवशी उंबरठ्यावरती शुद्ध जल हे शिंपडलं, अगदी घरामध्ये गंगाजल असेल तर ते थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र तुम्ही उंबरठ्यावरती टाकू शकता, किंवा आपल्या घरामधलं जे साधं पाणी असतं किंवा हळदीचं पाणी असतं तर ते उंबरठ्यावरती तुम्ही टाकू शकता. आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा राहते. हे पाणी शिंपडल्याने आपले पूर्वज देखील तृप्त होतात, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हटलं जातं. त्यामुळे असं पाणी तुम्ही उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. त्यानंतर आपला मुख्य जो दरवाजा आहे तर त्या दरवाजा देखील स्वच्छ करावा. त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. हळदीमध्ये 2 थेंब गोमूत्र टाका आणि त्या हळदीने आपल्याला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे ओढायचं आहे, काढायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य हे होत असतं. कोणत्याही कामामध्ये अडचणी, अडथळे येत नाहीत आणि स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी
संध्याकाळी करायचा आहे. अगदी जेव्हा तुमची सर्व कामे होतात तेव्हा तुम्ही अगदी झोपायला जाता त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगोदर आपल्या घरामध्ये सर्व काही जी कामे आहेत तर ती उरकून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. आता हा भात अगदी तुम्ही मुठभर किंवा छोटीशी वाटी भरून शिजवू शकता. भात आपल्याला खायचा नाही त्यामुळे भात आपल्याला थोडासा शिजवायचा आहे. आता हा भात शिजवत असताना त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही. भात शिजवत असताना तो भात आपल्याला अळणे करायचा आहे, कारण की भात आपण पितरांना देणार आहोत. भात शिजवल्यानंतर हा भात थोडासा थंड करून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये पुठ्ठा असेल, एखादा कागद असेल, पत्रावळी असेल तर त्याच्यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे. आपण प्लेट देखील घेऊ शकतो, परंतु आपल्याला हा भात आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे. जर प्लेटमध्ये जर असा भात आपण ठेवला तर परत ती प्लेट आपण यूज करू शकत नाही, घरामध्ये घेऊन येऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो एखादा जाड पुट्टा, पत्रावळी, एखाद्या कागदावरती हा भात काढायचा आहे. तुमच्या इथे केळीचं पान असेल तर केळीच्या पानावरती देखील तुम्ही हा भात आवर्जून काढू शकता. आता हा भात आपण केळीच्या पाण्यावरती किंवा पुट्ट्यावरती काढल्यानंतर आपण त्यावरती 2 थेंब दही, 2 चमचे दही त्या भातावरती टाकायचं आहे. दही टाकत असताना आपल्याला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर त्या भातावरती थोडंसं काळं तीळ टाकायचे आहे. त्या भातावरती हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. पहिल्यांदा घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला हा भात ठेवायचा आहे. घरामध्ये एखाद्या टेबलावरती तुम्ही ठेवू शकता, एखाद्या खुर्चीवरती ठेवलं तरीसुद्धा चालेल. आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे. मग तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं माहीत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपल्याला म्हणायचं आहे की माझ्याकडून किंवा घरातील छोट्या मोठ्यांकडून जर तुमची सेवा झालेली नसेल तर त्यांना माफ करावे. इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी सेवा मी तुमची करण्याचा प्रयत्न करत राहीन. तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या. त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामना देखील तुम्हाला पितृदेवतासमोर बोलून दाखवायची आहे. मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल, घरामध्ये सतत अडचणी, अडथळे, संकटे चालू असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही पितृदेवतांना सांगायचं आहे. आता हा जो काही भात आहे तर तो भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भात ठेवल्यानंतर तिथे कोणीही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग अगोदर तुम्ही तुमचं अंघोळीचं बाथरूम जे आहे तर ते स्वच्छ करावं, ते कोरडं करावं, त्यामध्ये पाणी नसावं. तसेच हा भात आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. अगदी जिथे पाणी जाण्याची जागा असते तिथे आपल्याला हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. की असं म्हटलं जातं की तिथे पूर्वजांचा वास असतो, त्यामुळे आपल्याला भात तिथे ठेवायचा आहे. किंवा तुम्ही अगदी बाथरूममध्ये खिडकीजवळ भात ठेवला तरीसुद्धा चालेल. मग आपल्याला तो दरवाजा बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत तर तो उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण की घरामध्ये लहान मुले असतात आणि सारखे ते विचारत असतात की तुम्ही काय करताय, काय करताय. तर त्यासाठी आपल्याला अगोदरच त्यांना सांगून ठेवायचं आहे. हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे. अंघोळीच्या बाथरूममध्ये गेल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे. शक्यतो घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जावे आणि एखाद्या ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवायचा आहे, ठेवून द्यायचा आहे. मग जिथे रिकामी जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही हा भात ठेवायचा आहे, जेणेकरून एखादा कुत्रा असेल, गाय असेल, कोणताही पशु पक्षी असेल तर तो हा भात जो आहे तर तो खाऊन जाईल, तो वाया जाणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. अगदी तुम्ही अडगळीच्या ठिकाणी ठेवलं तरीसुद्धा तो तसाच राहील. त्यामुळे तुम्हाला जिथे एखादा पक्षी येऊन खाऊन जाईल, तुम्हाला अशी माहिती आहे, अशा ठिकाणी हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. हा भात आपण ठेवल्यानंतर कोणासोबतही बोलायचं नाही. ठेवत असताना देखील आपल्याला कोणासोबतही बोलायचं नाही. तसेच भात आपण ठेवल्यानंतर आपल्याला मध्येच कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही सकाळी लवकरच हा उपाय करा नक्कीच, कारण की तो सफल ठरेल. आता आपण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की हा उपाय आपण करत आहोत, मग कोणी बघितलं तर काय म्हणेल. बरं, तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाय करत असते, परंतु याबद्दल कोणालाही सांगत नाही. कारण की प्रत्येकाला वाटते की आपल्या घरामध्ये पितृदोष हा नसावा, घरातील इडापिडा ही दूर व्हावी. आपलं भात ठेवून झाल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रथम आपला हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्ही देवपूजा किंवा तुमची जी काही रेग्युलर कामे आहेत तर ती करायची आहेत. परंतु हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणतेही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. अगदी ताई दादा हा उपाय करू शकतात. फक्त मासिक धर्म असेल, सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही.